पावसाळ्यात एकदा तरी अशी गरमागरम चिकन थाळी खायला हवी. चला आज मातीच्या भांड्यात बनवूया पारंपरिक आणि चविष्ट चिकन थाळी. नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पूजा तुमचं न्यूट्यूबॉल चॅनलमध्ये स्वागत करते. आपल्या मान्सून सिरीज पार्ट 2 मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी येथे 750 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये हळद आणि मीठ घालून याला चांगलं असं लावून घेणार आहोत आणि हे 10 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून देणार आहोत. पावसाळ्यात गरमागरम मसालेदार आणि घरगुती चिकन खाण्याची मजाच काही वेगळी असते. आता आपण इथे गॅस ऑन करून घेऊया. तो एकदम लो फ्लेम ठेवायची आहे. त्याच्यावरती आपण ही मातीची हंडी ठेवून देणार आहोत. आपण मातीच्या भांड्यामध्ये या चिकन बनवणार आहोत. मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता आपण हे तेल थोडंसं गरम झालं की आपण यामध्ये हे चिकन ॲड करून घेणार आहोत आणि आपण याला ओपलून घेणार आहोत. जर तुम्हाला अशाच पारंपरिक, आरोग्यदायी आणि मातीच्या भांड्यातील रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आता हे आपण असंच ओपलण्यासाठी 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. तोवर चिकन रस्सा आणखी चविष्ट होण्यासाठी आधी त्याचं खास वाटण तयार करून घेऊया. यासाठी मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. एक टोमॅटो उभा कापून घेतला आहे. त्यासोबत 4 चमचे सुके खोबरे, 10 ते 15 लसूण पाकळ्या, आमच्या घरची लाल तिखट चटणी, 1 चमचा धनेपूड, मीठ आणि हळद. एवढ्या साध्या मसाल्यामध्ये हा रस्सा खूपच चविष्ट बनतो. तिकडे चिकन छान उकळत आहे. त्याला स्वतःचं पाणीही सुटलेलं आहे. आता त्यात थोडंसं गरम पाणी घालून ते पुन्हा शिजायला ठेवून देऊया. तोवर इकडे वाटण्यासाठी मसाले भाजून घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल घालून आधी सुकं खोबरं आणि लसूण छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर त्याच कढईत कांदा घालून तोही सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. आता कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे. आता त्यात टोमॅटो घालून सर्व साहित्य मऊ होईपर्यंत परतून घेतलं. हे मिश्रण आता पूर्ण थंड होऊ देऊया. मिश्रण थंड होत असताना एकदा चिकन पाहूया. बघा, चिकनला छान उकळी आलेली आहे. आता भाजलेले सर्व मसाले थंड झाले आहेत. ते मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेऊया. आपल्या रश्श्याची चव याच वाटणामुळे येते. आता चिकनही छान शिजलं आहे. जर तुम्ही रस्सा बनवत असाल तर चिकन साधारण 70% शिजलं की पुरेसं असतं. गॅस बंद केल्यानंतरही ते उरलेल्या उष्णतेत मस्त शिजतं. आता थोडंसं चिकन बाजूला काढून ठेवते. याच्यापासून आपण सुक्का चिकनही बनवणार आहोत. रश्श्यासाठी हंडी गॅसवर ठेवली आहे. त्यामध्ये तेल लगेचच ओतायचं आहे. तुम्ही बघू शकता बाहेर किती मोठा पाऊस सुरू आहे. आता इथे मी त्यातलं अर्धं चिकन बाजूला काढून घेतलेलं आहे आणि अर्धं तशाच रश्श्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल चांगलं टाकून घेऊया. मी जास्त नाही, 2च चमचे यामध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झालं की तयार केलेलं खोबरं लसूण वाटण घालूया. त्यानंतर कांदा टोमॅटोचं वाटण घालून सर्व छान परतून घेऊया. आता आपण यामध्ये थोडासा चिकन मसाला ॲड करून घेऊयात आणि नंतर आपलं जे लाल तिखट आहे ना, ते आपण यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी धनेपूड आणि चवीनुसार मीठ, हे सर्व मसाले घालून पुन्हा एकदा छान परतून घेऊया. यानंतर शिजलेलं चिकन घालूया. आमच्या घरी रस्सा थोडा पातळ आणि भरपूर ग्रेव्हीचा आवडतो, म्हणून मी त्यात चिकनचा रस्सा घालत आहे. आता सर्व छान एकजीव करून झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं शिजू द्या. शेवटी भरपूर ताजी कोथिंबीर घाला आणि आपला खमंग घरगुती चिकन रस्सा तयार. सुका चिकन तयार झाला आहे. आता त्याचं खमंग चिकन रस्सा बनवून घेऊया. येथे मी हंडीमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये खोबरं लसूण वाटण घालूया. त्यानंतर कांदा टोमॅटो वाटण घालून छान असं परतून घेऊया.
हे छान परतून झाल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून नंतर 1 ते 2 मिनटं याला छान अशी वाफ देऊन घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे। आता यामध्ये थोडीशी धनेपूड आणि हळद घालूया आणि मी येथे थोडासा चिकन मसाला ॲड केलेला आहे। त्यानंतर थोडंसं आमच्या घरचं लाल तिखट चटणी आणि चवीनुसार मीठ घालून मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊयात। बघा मसाला किती छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण त्यावरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं त्याला वाफ देऊन घेऊयात। तुम्ही बघू शकता मस्त असं आता या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये ना जे बाजूला काढून ठेवलेलं काही रस्सा होता तो यामध्ये घालून घेऊया। आता याला रस्सा घालत असताना तुम्ही बघू शकता मी किती यामध्ये पीस ठेवलेले आहेत। नेहमी तुम्ही 1 किलो चिकन आणलं तर त्यातलं अर्ध्या चिकनचं सुक्कं बनवावं आणि अर्धा चिकन या रस्स्यात ठेवावं। त्याच्यामुळे ना रस्सा पण खूप मस्त आणि टेस्टी लागतो। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून यावरती झाकण ठेवून देऊया आणि नंतर मी थोडंसं 5 मिनटं झाल्यानंतर त्यावरती कोथिंबीर अशी मस्त ताजी त्यावरती स्प्रेड केलेली आहे। आता बघू शकता आपल्या रस्स्याला सुंदर उकळी आलेली आहे। शेवटी आपण याला कोथिंबीर घातली होती त्याचा खमंग वाससुद्धा यामध्ये आलेला आहे। आता हे आपण असंच बाजूला करून ठेवूया। आता ज्वारीची भाकरी करून घेऊया। त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। पीठ मळून भाकरी थापून घेऊयात। आपली भाकरी छान थापली गेलेली आहे। आता आपण ती दोन्ही बाजूंनी भाजून घेऊया। बघा किती छान फुगली आहे। आपले इथे सर्व आता बनवून झालेलं आहे। आपण आता थाळी तयार करून घेऊया। गरमागरम ज्वारीची भाकरी, सुकं चिकन, चविष्ट चिकन रस्सा, कांदा, लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर आणि त्यासोबत अळणी चिकनसुद्धा मी येथे ठेवलेलं आहे। अशी आपली संपूर्ण हेल्दी थाळी तयार आहे। कमी तेल, घरचं भाजून केलेले मसाले आणि भरपूर या थाळीत प्रोटीनसाठी चिकन, फायबरसाठी ज्वारीची भाकरी, विटॅमिनसाठी कांदा, लिंबू आणि कोथिंबीर आहे। मसाले घरचे भाजून वापरलेले आहेत आणि तेलही अगदी कमी वापरलं आहे। जर तुम्ही वजन सांभाळत असाल तर 2 ज्वारीच्या भाकऱ्या, साधारण 100 ते 120 ग्रॅम चिकन आणि 1 वाटी रस्सा एवढं प्रमाण पुरेसं आहे। भूक जास्त असेल तर त्यासोबत भरपूर कोथिंबीर घ्या। हेल्दी खाणं म्हणजे चव सोडणं नाही तर योग्य प्रमाणात आणि संतुलित आहार घेणं। अशीच पारंपरिक आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या एक नवीन हेल्दी रेसिपीमध्ये। तोवर ईट क्लीन, लिव्ह हेल्दी।